हे काय लावलंस? हे स्नेक प्लांट लावला. हॅलो नमस्कार ताईंनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी सांडग्याच्या आमटीपासून बनवते. पहिल्यांदाच मी आता आमटी ही बनवायला घेतलेली आहे. म्हणजे चहा वगैरे सगळं बाकीचं सकाळचं जे असतं ते आवरलेलं आहे. आता इथं मी सांडगे बारीक गॅसवर तेल टाकून भाजून घेतलेले आहेत. कधी पण सांडगे तुम्हाला माहीत आहे का, तिखट सांडगे आमच्याकडे सगळ्या डाळी मिक्स करून जे मे महिन्यात वाळवणाचे पदार्थ बाकीचे केले जातात ना तळण्याचे, त्यासोबतच हे तिखट सांडगे केले जातात. आणि ह्याची आमटी पावसाळ्यात खूप छान लागते. आणि आधेमध्ये कसं पावसाळ्यात भाज्यांचं वगैरे प्रमाण कमी असतं, त्यावेळी आमटीसाठी हे सांडगे आपण वापरू शकतो. तर हां, इथं मी काय सांगत होते, सांडगे कधी पण बारीक गॅसवर तेलामध्ये चांगलं डाग पडेतोपर्यंत भाजून घ्यायचं आणि ते ठेचून घ्यायचं. म्हणजे ते काय होते, सांडगे शिजायला वेळ लागतो. त्याला पाणी पण दुप्पट लागतं. आपण इतर आमटीच्या वेळी जे पाणी घालतो ना, त्याच्या दुप्पट पाणी लागतं, कारण ते शिजायला वेळ लागतं. आणि कधी पण फोडून घ्यायचं, म्हणजे ते विरघळतं चांगलं आणि सांडग्याची चव त्या आमटीमध्ये उतरते. इथं बाकीचं काही जास्त घालायला नाही लागत. इथं टोमॅटो फक्त मी सांडग्याच्या आमटीमध्ये घातलेले. त्यानंतर तेल, जिरं, लाल तिखट, आपली चटणी, मीठ, सांडगे, टोमॅटो घालायचं, हळद घालायचं आणि पाणी दुप्पट घालून गरम पाणी करून घ्यायचं. आणि गरम पाण्यामध्ये मोठ्या गॅसवर उकळी आणायची आणि मध्यम गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं. म्हणजे सांडग्याची आमटी तयार. ह्यामध्ये तुरीची डाळ टाकली जाते. मी अगोदर सांगितलं का नाही माझ्या लक्षात नाही, पण तुरीची डाळ टाकायची. ही मी ताईनं आमच्या कोल्हापूरची पद्धत सांगितलेली आहे. तर दुसऱ्या गॅसवर मी भात ठेवलेला आहे. दूध गरम करून वगैरे झालेलं आहे. मला भाजी फ्लावरची करायची होती, पण फ्लावरचा छोटा गड्डा, त्यामुळे मी त्यामध्ये बटाटा मिक्स केला. आणि मी ही आमटी फोडणीला टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी चवळीच्या शेंगा आणल्या होत्या बाजारातून. तर त्याचे दाणे काढून मी काल रात्री ठेवले होते. आज सकाळी चवळीच्या दाण्याची आमटी करायची म्हणून, आणि बनवायच्या वेळी माझ्या लक्षातून पूर्णपणे गेलेलं. आणि मी सांडग्याची आमटी फोडणीला टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग म्हटलं ते दाणे तसेच ठेवले ना लालसर पडू शकतात. फ्रीजमध्ये ठेवले होते, तरी पण रात्री ठेवलेले सकाळी आपण वापरायला चालते, पण संध्याकाळपर्यंत त्या दाण्यांचा कलर बदलू शकतो आणि मग ते टाकून द्यावं लागेल. म्हणून मी फ्लावर बटाटा मिक्स केलेला त्याच भाजीमध्ये मी चवळीचे दाणे टाकून मिक्स भाजी बनवून घेतली. ही आता ताईनं मिक्स भाजी तयार झालेली आहे. म्हणजे फ्लावर, बटाटा आणि चवळीचे दाणे. ह्यामध्ये पण मी कांदा, टोमॅटो टाकलेला आहे. फक्त ओलं खोबरं टाकून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही आहे. ओलं खोबऱ्यामध्ये ही भाजी शिजवलेली. इतकी छान चवीला झाली होती ना, कारण आमच्या कोल्हापूरच्या चटणीचा तिखटपणा आणि ओल्या खोबऱ्याचा गोडसरपणा इतकं कॉम्बिनेशन छान झालेलं.
अशा पद्धतीने कणी ओल्या खोबऱ्याची ओलं खोबऱ्याचं मी विडीवर किसून टाकलेलं, अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. तर भाजी आमटी दोन्ही गॅसवर शिजे तोपर्यंत मी सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या, कारण पोरांची वगैरे सगळी एवढी कपडे 2 दिवसाची वाळलेली तशीच टेबलावर आणून ठेवली होती, ती सगळी घडी करून व्यवस्थित जिथल्या तिथल्या जागी ठेवून घेतली. त्यानंतर मला झाडू पण मारायचा होता, प्लस मला सगळं दोन्ही पण बेडवरचे बेडशीट वगैरे आज बदलायचे होते. आज काय माझं धुणं होणार नाही, पण मी बदलून ठेवणार आणि संध्याकाळी कसं गरम पाण्यामध्ये भिजत घातलं की उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन निघतात म्हणून. तर असं हे जे आवरावरीचं काम असते मी झाडू मारतानाच चालू करते. म्हणजे आता एका रूममध्ये आले ना, त्या रूममधलं जितकं थोडंसं मला आवरायचं असेल ते आवरते आणि मग झाडू मारायला घेते. म्हणजे एकदा झाडू मारून झाल्यानंतर अगदी रूम प्रसन्न अशी व्यवस्थित दिसली पाहिजे. थोड्या वेळानं ते जसं आहे तसं होतं, काही पर्याय नाही. मुलं घरी असले ना किंवा मुलं असतील ना ज्या घरात, त्या घरात म्हणजे तासभर 2 तास तरी घर नीटनेटकं राहत असेल, परत जसं आहे तसंच होतं. पण थोड्या वेळ काय असं ना आपल्याला शांती भेटते. तर इथं मी सगळं घर झाडून पसारा वगैरे आवरून घेतला. त्यानंतर कपड्यांचं मशीन पण लावलेलं आहे. आज काय माझे रोजचेच कपडे होते, त्यामुळे मी मशीनला लावलेले. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं व्यवस्थित. हे बघा, इथलं फक्त उशी कवर मला बदलायचे, ते मी नंतर बदलेलं. आता मला बाकीची कामं आवरायची, त्यामुळे सगळा पसारा आवरून झाडू मारून बेडशीट वगैरे बदलून घेतलं. दुसरी रूम काय मी दाखवणार नाही, कारण नील तिथं अभ्यास करत बसलेला आहे. तर त्यानंतर झाडू मारून झाल्यानंतर मी परत किचनमध्ये गेली. चपाती करायची होत्या, भांडी घासली, त्यानंतर ओटा वगैरे तसंच हातासरशी धुवून घेतला. सगळी घरातली कामं आवरलेली आहेत. आता माझं मशीन पण झालेलं आहे, कपडे उन्हात घालायचे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथं सांगते. हे बघा, हे मी स्नेकचं प्लांट आणलं होतं ना, तर त्याला असं तुम्ही बघितलं असेल माझ्या जुन्या व्लॉगमध्ये आहे, तर ते पिशवीच्या बाहेरून एक पान आलं होतं. तर मी तसंच नर्सरीमधून आणलं होतं आणि ते मी कट करून दुसऱ्या इथे साध्या बादलीमध्ये मी घातलं होतं. जगेल असं वाटलं होतं. त्या नर्सरीच्या ताई म्हटलेलं असं शक्यतो जगणार नाही, पण माझी खात्री होती की असं जगते, कारण मी यूट्यूबवर प्लांट कसे लावायचे मी सर्च करत असताना मी ते ब्लॉग बघितला होता. तर तिथे थोडी थोडी अशी माहिती आपल्याला मिळतेच. म्हणजे ह्या सोशल मीडियाचा पण आपल्याला किती उपयोग होतो बघा. त्यानुसारच मला असं वाटलं होतं की हे जगणार, म्हणून मी ते एक पान ते मी या बादलीमध्ये लावलं होतं. ते मला आता बघायचं आहे. असं छोटं छोटं जर मुळं सुटलं ना, तर ते जगलं असं म्हणेन. आणि मला ते नवीन अजून माझ्याकडे 2 कुंड्या रिकाम्या आहेत तर त्यामध्ये मला घालायचं आहे आणि ते मला घरामध्ये जरा बदलतं, दुसऱ्या ह्याच्यात लावते. त्याला अशी पांढरी पांढरी मुळं सुटली होती. मला एवढं भारी वाटलं बघून अगदी छोटी छोटी मुळं, एक मोठा आणि बाकीचे असे छोटे छोटे असे केस असतात तशी अशी पांढरी मुळं आलेले आहेत. बघा, तुम्हाला जवळून दाखवते. मोठं मूळ फक्त तुम्हाला दिसेल. मूळ आलं याचा अर्थ हे जगणार आणि ह्याला अजून फुटून अजून एक छोटं पान आलेलं आहे वर. आणि ते मला एवढं बघून भारी वाटलं, कारण मला हे दुसरीकडे लावायचं. आता दुसरीकडे जरा परत दुसरं आणायचं म्हटलं असतं ना, तर त्याला पण पैसे परत वायफळ गेले असते. तर एकाच पैशामध्ये माझी 2 झाडं झालीत, म्हणजे 2 प्लांट आपले तयार झाले असे म्हणायचे. एक मी ते दारात ठेवलेलंच आहे कुंडीतलं, आणि हे आता मी घरात ठेवणार आहे. मी किती दिवस वाट बघत होते माहिती की हे थोडे दिवस जाऊ दे, म्हणजे मुळं सुटली की मला ते कधी आत ठेवेल असं झालेलं. पण लगेच काय मुळं सुटणार नव्हती, त्यामुळे मी जवळजवळ आता 15 दिवस झाले असेल ना, 15 दिवस होऊनच गेले. 3 आठवडे तरी झाले असतील हे घालून. 3 आठवड्यात ह्याला बघा, ह्याला मुळं आलेले आहेत. तर मी ही कुंडी आहे ह्याला ते मारतूल गरम करून घरातनंच गॅसवर होल पाडून आणलं. त्यानंतर त्या बादलीमधलेच माती मी त्यामध्ये घातली आणि त्यामध्ये ह्या प्लांट स्नेक प्लांट तयार करून घेतला. तर या कुंडीमध्ये बाहेर असतानाच थोडीशी माती भिजवून घेतली, पाणी मारून घेतलं, कारण त्याला मला अजून खालच्या अशा प्लेटा आणायला पाहिजेत, म्हणजे वरून पाणी घातलं तरी फरशीवर येणार नाही असं. बघा किती छान दिसते. चला तर ताईंनो, ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.